देशात लोकसभेचं पडगम वाजवायला लागलेले आहेत। भारतीय जनता पार्टीने पूर्वतयारी सुरू केलेली आहे। त्याप्रमाणे संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे सगळ्याच मतदारसंघामध्ये, लोकसभेच्या सगळ्याच मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते, स्थानिक नेते ठिकठिकाणी जाऊन पत्रकार परिषदा घेत आहेत। लोकांना आवाहन करतात की आपल्या मागच्या 10 वर्षामध्ये ज्या काही उणीवा राहिल्या असतील त्या उणीवा आमच्याकडे द्या। एका पोर्टलचं उद्घाटन होते आणि त्या अनुषंगाने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी एका पोर्टलचं उद्घाटन झालेलं आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख विनय सहस्त्रबुद्धे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आता पत्रकार परिषदेत संबोधित केलेलं आहे। नक्की ही संकल्पना काय? भारतीय जनता पार्टीने 2014, 2019 सर्वच निवडणुकांच्या वेळी लोकांमध्ये जाऊन लोकांच्या सूचना घेऊन आपला प्रदेशाचा किंवा राष्ट्रीय पातळीवरचा जाहीरनामा बनवला होता। आता जे राष्ट्रीय पातळीवर होतं ते इथे पण व्हायलाच हवं आणि म्हणून स्थानिक पातळीवर सुद्धा आम्ही असा प्रयत्न करत आलेलो आहोत की लोकांच्या सूचना एकत्रित करून स्थानिक लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा जाहीरनामा तयार करावा। त्यासाठी आज आम्ही एक पोर्टल लॉन्च केलं आहे आणि एकाच दिवशी आज आम्ही मीरा भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई तिन्ही ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन आपल्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहोत। लोक निश्चितपणाने आपल्या आशा आकांक्षा आमच्यापर्यंत पोहोचवतील, ज्याचं प्रतिबिंब या मतदारसंघाच्या जाहीरनाम्यामध्ये पडेल। पण विरोधकांना अशा प्रकारची टीका केली जाते की तुम्ही लोकांकडून ज्यावेळेस सूचना मागवताय पोर्टलच्या माध्यमातून आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आपण येणार आहात, मग मागच्या 10 वर्षामध्ये जे जाहीरनामे आपण प्रसिद्ध केले होते त्याची कामे काही अपुरी राहिलीत का? नुसती फक्त जाहिरातबाजी केली अशा प्रकारची टीका होती। संकलन हा एक भाग आहे, उत्तरदायित्व लोकांना आम्ही जबाबदार आहोत आणि त्यामुळे आम्ही काय काम केलं याचा अहवालही दरवेळी आम्ही देत असतो। या निवडणुकीच्या आधी देखील अशा प्रकारचा अहवाल आम्ही प्रकाशित करू। लोकसभेचे पडघम वाजलेले आहेत, उमेदवार जवळपास निश्चित होत आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघावर कोण उमेदवार असावा आपलं एक वैयक्तिक मत आहे, पक्षश्रेष्ठींचा काही आदेश, पण तुम्हाला काय वाटतं इथला काही लोकल चेहरा असावा की आणखी कोणी भारतीय जनता पार्टी वेगळा देणार आहे? असे आम्ही ज्यावेळी पक्षाचं काम करतो त्यावेळी पक्षाचं मत तेच आमचं मत असतं, त्यामुळे कोणतंही व्यक्तिगत मत नाही आणि पक्ष सारासार विचार करून योग्य व्यक्तीला उमेदवारी देईल आणि महायुतीमध्ये योग्य पक्षाला या ठिकाणी संधी मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही। पुढचा प्रश्न तोच होता की तुम्ही आणि शिंदे गट म्हणजे शिवसेना हे एकत्र लढताय आणि या ठिकाणी मागच्या शिवसेनेचा म्हणजे ज्यावेळेस एकत्र शिवसेना होती त्यावेळेस ठाणे लोकसभा मतदारसंघात राजेन विचारे हे आता खासदार आहेत, त्यामुळे आता जी मुख्य शिवसेना आहे असं म्हटलं जातं शिंदेकडून, त्यांच्याकडून दावा केला जातोय की उमेदवार आमचाच असेल। हा समन्वय कसा साधण्याचा प्रयत्न? असे पूर्ण व्यवस्थित समन्वयाने काम होईल। सगळेच पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी दावा करतात, अनेक ठिकाणी आमच्या महायुतातल्या दुसऱ्या एखाद्या पक्षाचा उमेदवार आता असेल सिटिंग तरी देखील आमचे लोक त्या ठिकाणी उत्सुक असतात, ते अतिशय स्वाभाविक आहे। मला नाही वाटत यामुळे काही अडचण होईल, आम्ही समन्वयाने यातून मार्ग काढू। पण शिंदे गटाचा उमेदवार असेल तरीही तुम्ही काम करणार त्याच जोशाने? भारतीय जनता पार्टीचा असेल नसेल? नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत याकरता तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत, त्यामुळे आमचा पक्ष जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी काम करतो हा इतिहास आहे। शिवसेना ज्यावेळी उद्धव ठाकरे गट आमच्या बरोबर होता त्यावेळी त्यांच्या यशाकरता जीवापाड मेहनत करणारे आमचे कार्यकर्ते। एक अगदी शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आता इथे पुढे जाते, नवी मुंबईमध्ये त्यांची ताकद बऱ्यापैकी आहे, मात्र अंतर्गत कलह अजूनही गेलेला नाहीये। काही नेत्यांमध्ये अंतर्गत कलह आहे, तर एखाद्या गटाचा किंवा एखाद्या आमदाराचा कोणी घरातला माणूस जर उमेदवार असेल तर बाजूचा जो काही अंतर्गत कलह आहे हा उफाळून येणार नाही याची शाश्वती तुम्हाला आहे किंवा नेत्यांच्याकडून कशा प्रकारचं इन्स्ट्रक्शन दिलं जाणार आहे? तुम्ही ज्याला अंतर्गत कलह वगैरे म्हणतात, छोटे मोठे प्रश्न असतील परंतु कलह वगैरे नाही आणि पक्षश्रेष्ठी सर्व सारासार विचार करून योग्य तो निर्णय। अगदी शेवटचा प्रश्न, उमेदवार तुम्ही आहात असं म्हटलं जातं। आमच्याकडे पक्षामध्ये एक पोस्टकार्ड थिअरी असते, प्रत्येक कार्यकर्ता हा पोस्टकार्डासारखा आहे, पत्ता काय ते पक्षश्रेष्ठी त्यावर लिहितात। उमेदवार तुम्ही अशी सगळीकडे चर्चा आहे, त्यामुळे मी म्हणतोय की आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून काम करतो, उमेदवार कोण असेल ते पक्षश्रेष्ठी ठरवतो। उमेदवाराला विजयी करणार निश्चितपणाने जो कोणता उमेदवार असेल आमच्या महायुतीतल्या एखाद्या पक्षाचा कुठेही, त्या सगळ्यांच्या विजयाकरता आम्ही जीवापाड मेहनत घेऊ, हा आमचा इतिहास आहे। असंही मागणी होती असेल सगळं पक्षश्रेष्ठी तो विचारात घेतील सगळे म्हणून। हे होते विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलेले आहे की पक्षश्रेष्ठी ठरवतील तो उमेदवार आम्ही विजय करण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे ठाणे लोकसभेमध्ये अंतर्गत कलह जरी असला तरी एक दिलाने काम करण्याचा निश्चय यावेळी भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला आहे। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।